म्हणजे बदला घ्यायचाच तुम्हाला समजा शांताराम भाऊचा नाही. हो पण मी काय म्हणत होतो, हो पुढची पार्टी जराशी मला कसं लयच मजबूत वाटून राहिली. हो म्हणजे एकतर्फीच निकाल लागते का काय सांगा. काऊन की कसं आहे, हा पुढचा माणूस म्हणजे रामपूरचा चाणक्य आहे. हो अशा तशाला म्हणजे कसं थारी येत नाही ते. हा आणि त्याच्याशी तुम्ही म्हणता की त्याला बा आम्ही बत्ती देतो आणि त्याला आम्ही बदला घेतो. मला वाटत नाही बा सक्सेस होईल म्हणून तुमचं. असू द्या ना, हो असू द्या ना. किती काही पुढची पार्टी असली तर भेट नाही आम्ही. हो, आम्ही काय काय कमजोर आहो का? आम्ही काय सोडतो? तसं नसते ना. अमेरिकेले समजा साध्या पोलंडनं जर धमकी दिली तर जमणार आहे का? हो काही ना काहीतरी समजा म्हणजे आपल्यातही पाहिजे काही नाही. सपोर्टर पाहिजे ना, सपोर्टर. हो तर कसं असते, एखादी मोठी महासत्ता समजा आपल्या भारताले समजा चीननं जर डोळे दाखवले तर भारत कोकडे जाते रशियाला भेटाले. पाय जोगळ्या तिकून काना टोचते त्याची. मग चीन मुकाट्यानं बसते असं आहे न ते. म्हणून तुम्हाला का नाही एखादी मोठी महासत्ता पकडा लागणार आहे. हो म्हणजे कसं, हो याच्यावरून याचा बाप असला पाहिजे. हो अशाशी तुम्हाला सहकार्य घेऊन तुम्हाला याच्यावर दबाव टाका तर तुम्ही सक्सेस होसाल. आता मग कोणाला भेटा आम्ही समजा, म्हणजे आमची ताकद वाढवण्यासाठी समजा कोणाला भेटा कोणाला? तर कोणाला भेटायचं म्हणजे हो यायचा दुश्मन जे असन हो ते आपला दोस्त असं आहे न ते. तुम्ही एक काम करा, हो तुम्ही कंदील आबाजीला भेटा. हो कंदील आबाजी हे याच्यातून मार्ग काढू शकतील. हो कारण की कसं आहे, त्याला बी असं काहीतरी पाहिजेच होतं. काऊन की बदला त्याला बी काढायचा आहे. हो काऊन की मोठं बैरमच्या यात्रेने कसं लय सतावलं शांताराम भाऊनं. ते जरा तावडीतच आहेत की बा काही सापडते शांताराम. म्हणून म्हणलं तुम्ही त्याचं मार्गदर्शन घ्या बरोबर. हो की बा असं असं झालं, काहीतरी दिशा दाखवा म्हणा आम्हाला. असं पहा तुम्ही. बरं बरं बरं, म्हणजे तिकडे जावं लागेल नाही का? हो बरं, म्हणजे तिकडून आपल्याला काम करून घ्यावं लागेल नाही का? तेच करावं लागेल तुम्हाला. नाही तर हे बा तुमचं तिथं थारा लागत नाही बरं. हो तुमचीच अजून डबल तुमची तुमची धुलाई होणार आहे डबल. म्हणून म्हणलं तिकडे जा, मार्गदर्शन घ्या आणि पुढचा उद्याचं नियोजन करून टाका. मग तुम्ही काही तुमचा सपोर्ट आहे का नाही काही समजा, का फक्त सांगणंच फक्त? माया आहे ना, माया बाहेरून पाठिंबा आहेच तुम्हाला. पण मला एकदम तुमच्या याच्यात नाही, सरकारमध्ये नाही येता येत ना असं आहे ते. मी बिलकुल हो ना, मी तुमच्या मागच आहो. लक्ष देऊ ना पूर्ण. हो काहीच नाही. काही जर समजा झालं हुकवा मी हाऊस नाही इथं. तुम्ही द्या बरोबर शांतारामचा कार्यक्रम काय आहे ते. हिशोब हिशोबान करा ते. पण काय करायचं ते तुम्ही कंदील बुड्याला भेटा. जा आता तुम्ही चक्की आहे ते तिथे येऊन संपर्क साधा. काय सांगूच नको तू. शाळेत गेलतो ना ते बा असं संख्या ऐकत जा मोठमोठ डोळे करून. हो पण मला काय ऐकतं तू. हो तिकडे जाऊन जगण्याला सांगितलं पाय म्हणे भाऊ आपलं सांगितलं. हो चांगले शपाटले गुरुजीनं मस्त बिलकुल मा देखता. असे पाच का जे थांबा आता ते तर मला वाटते काय बदला घेते काय मी. पण बदला घ्यायला काय एवढं सोपं कमी देईल. हो सांगून द्यायला काय फटका अजून डबल मार खायला लावणार द्यायला. हो ना काय. पण आता हे बा 100% सांगतो. हो उद्या ते येणारच नाही तर वावरात नाही संध्याकाळी पाहिजे होतं आता 100%. नाही नाही असं समजूच नका शांताराम भाऊ. हो मी स्पेशल तुम्हाला त्याचसाठी सांगायला आलो की बा आत्ता पुष्पा आलता बोलावले. आमची तर चामुंडाले. कुठं गेले काय माहिती चौघ जण. म्हणून म्हणलं फालतू काही द्यायचा कट कारस्थान जर असलं तर फालतू गोत्यात येईन काम. तुम्ही रायसान गपलती. म्हणून म्हणलं जरा सतर्क राहा. काही सांगता येत नाही बरं. हो धोतर धरून पैता घालणे झाली पाहिजे तुमची. आणि आता मले अरे बाबा माय काय बरोबर करते ते त्याला अजून डबल मार खायला लावून नाही तर मला म्हणतो. हो मग इतकं सोपं नाही ना म्हणा. शांताराम घनगणीच्या नांदी येऊ नका म्हणा तुम्ही पोट्टो. हो पाहू ना काय करते तर करून करून काय करणार आहे. काम ऐकणार नाही ते. हो बिलकुल असे असे मोठमोठे डोळे करून पाहून राहिले ते एवढ्यात. संत पेला त्याची. माहिती आहे ना मला. पण आपण कसं आपण दबत नाही द्यायला. पुन्हा आपण नसतं कसं शेप्टावर पाहिजे बरोबर नाही शांताराम भाऊ. तुमच्या माय बी एखादं कोणतं काम आणलं तर करायचे नाही. मला काम पडते पोट्टे संग काही बी. मग काय हो फालतू. पण आता जाऊ दे आता काय. पण लवकर नाही पट्ट घ्या बा आता. नाही नाही काहीच नाही हो. तसंच जरब पाहिजे त्याच्यावर. मग काय आता वावरात येणार नाही ते. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही विषय नाही द्या. लोड घ्यायचा काम नाही. असं आहे का ते. बरं बरं मग आता हे शांती मग हातात झाला नाही का. हो बरं बरं ठीक आहे ना शांती म्हणा. मला बरमले झपका दिला आता पाय तुला कसा देत होतं. असं म्हणजे असा त्रास दिला तुम्हाला नाही म्हणजे विनाकारण बा काही न करता समजा कोणाचा हरभरा नाही कोणाचं संत्र नाही त्याच्यावर संत्र होते का ते समजा. बरं केलं तर केलं जाऊ दे नाही दिले संत्र. पण फोन घेणं करायची गरज सरपंचाले म्हणा. तुमच्या सायकलला पंक्चर करणं बरोबर नाही ते. पण नाही नाही तुम्ही अन्यायाले म्हणजे वाचा फोडून राहिले बरोबर आहे. मापाशी योग्य केले तुम्ही इथं आले. तेच म्हणलं मला आता कसं तुमच्याशिवाय काही बजेट नाही. हो मग म्हणलं आता शेवटचा इलाज आहे कंदील आबाजी. हो आता शांताराम भोले हात दाखवासाठी तेच बरोबर आहे. म्हणून म्हणलं मग आता काय करू उद्या कसं काय करावं काय नाही सांगा मग. नाही आता ते पुढचं मी पाहतो ना काय करायचं काय नाही. आता माझ्याकडे दिलं ना तुम्ही केस बस झाला. आता फक्त तुम्ही कसं तुमच्या कामोकामी राहा. हो सकाळी काय तुम्ही भाजीपाला ऐकत असता ना 1:30चा. आम्ही इकडे असं सगळं टोपलं घेऊन मेथी मुळे कांदे समार हे ते हिरवे. बस तेच काम करा तुम्ही. हो तेच आपलं सकाळचा भाजीपाला ऐका आणि मध्यशीर शाळेतही जा. कुठंच तुम्ही काहीच करायचं नाही. कुठं बोलूही नका वाच्यताही करू नका. सगळं कार्यक्रम मिस करणार आहोत. जमलं मग काय वाटणार नाही. हो मग आता मग कसं आम्ही बिंदास राहू का मग. झालं ना झालं. आता सगळं मिस पाहिजे होते. तुम्ही बिंदास राहता. बस उद्या दिवस निघाला की त्याचा दिवस खराब सुरू झाला म्हणून समजून घ्यायचा. तुम्हाला म्हणलं ते हात पाय जोडत येईन म्हणलं तुमच्यापाशी. तुम्हाला भाजलेला हरभरा खाऊ घालन तुम्हाला संत्रे आणून देईन. तुमचं जर काही अजून अडचण असेल तर ती मध्ये सांगा. हो इतक्यापर्यंत त्याचं करणार आहोत मी आता. बस 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 जमलं मग काही हरकत नाही आता. हो मग आता फक्त मग करणार काय तुम्ही हे तर सांगा आम्हाला.
तर उद्या कसं आहे, त्याची आपल्याला गाडी गायब करायची आहे. हो, त्याची जी गाडी आहे की नाही, हो त्याला मी कोणत्याही कारणानं बरोबर वावरात बोलावणार आहोत सकाळी. आणि त्याची गाडी मी बरोबर त्याच्याच कोट्यातनी नेऊन लपून ठेवणार आहोत, त्याच्याच कुटारात. म्हणजे त्यानं सगळीकडे धुंडलं तरी काही त्याला सापडणार नाही. नंतर मी पुढचा प्रोग्राम सुरू करणार आहोत. तसं तसं मी तुम्हाला सांगणार हा. मला भेटत जा तुम्ही चक्की देऊ ना. चला या आता तुम्ही, बाकीचं मग नंतर सांगतोच मी. बरं ठीक आहे मग. हो येत जाईल मग बरोबर भेटायला तुम्हाला, काही अडचण नसली तर. हो ठीक आहे मग, आता करा तुम्ही उद्या काय करायचं, आम्ही आमच्या काम कमी लागतो. आज दिवस नाही निघाला फोन येते त्याच्या लोकांना. हॅलो 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 हा बोला, कोण आहे, कोण बोलता? अरे हका रे त्याने हकाला ते कोण? हले 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 हले. अरे बापा रे, का खान हो का रे? हॅलो अरे शांताराम ते का कुठं आहे रे, कुठं आहे म्हणलं? काय झालं, अरे काय झालं, काय म्हणलं, काय दाखवलं, काय झालं म्हणलं, कुठं आले वानेर? अरे काय सांगतो रे शांताराम, काय का वानेर होय का ते? काय किती मोठं खाण येऊन राहिलं तिकून? बापा बाबा हका रे, त्याने येऊ नको देऊ ना इकडे, आपल्या इलाक्यात काय येऊ देत रे? अरे बा लवकर म्हणलं, लवकर ये तू वावरात ये म्हणलं, गाडी घेऊन काय करू? सरेला का वानेर येऊ राहिले, तो वावरात बसायला शिकत आहे. राहिले मावर राखले का? अरे बाबा कालच दिलं हो, लंबे पिटावले होते ना. आले का? काय सांगू राहिले तू रे, काय खांड हो का हे? सरे तू 2-3 खांड एक झाले तर पुरीच्या पुरी तर वावरात बसते का? काय सांगा बा, पुरं अर्धा एकराला लंबच काम आहे. हो लवकर ये रे बा, लवकर ये म्हणलं, नाही तर काही खरं नाही रे बा. तू दादा राहिलं दूध काढायचं आणि ते काही नाही डेअरीवर काही काय करा आता, उकड्यावाले मोठा त्रास देणार आहे. बरं येतो मी, बस गाडी काढली आलोच मी. हो बस 5-10 मिनिटात तिथं पोहोचतो. लवकर ये म्हणलं, जिथं असेल तिथं चटकन. हा चला हकार. अरे कुठं आहे म्हणून काही आवाज देऊ राहिला कंदिला भाजीचा? अरे कुठं आहे कंदिला भाजी, कुठं आहे? अमित भाऊ काय झालं काय नाही का? हो जाऊन पाला वावरात पहिले, कुकडे गेले काय गेले तर जमला आता नाही का? हो आता झाला खेळ सुरू. चला गाडी घेऊन जा आता, हे येते आता टायऱ्या घासत. चलो मेरे बाई. काय तिथे दिसून राहिलं? अरे कुठं आहे कंदिला भाजी? तिकडे आहे का म्हणा? अरे कंदिला भाजी कुठं आहे? आता कुठं आहे वानेर, काय आहे तिथं? कोणीच काही दिसून नाही राहिलं, माणसंही नाही कोणीच नाही. काय कसं काय म्हणा कंदिला भाजी मोठमोठे आवाज करे आता. मग तर काय आहे, कसं काय फोन लावून पाहिला का नाही का? हो पुढे गेले का म्हणाले का, नेले का हकालत? हॅलो हॅलो हा बोल शांताराम, बोल आला का तू? आलो ना बा. मग काय वावरात कोणीच तर नाही हो. काय कुठं आहे वानेर, तुम्ही कुठं आहात? काय वावरात नाही ना राजा, इकडे आणले ना आम्ही. हाणत मी हा द्यानी आहे काय राजा, आम्हाला माहित बा किती आहे काट्या कुट्यातून चाललो. बड्डार हा बड्डार आहे म्हणलं, बड्डार. असं बड्डार आहे का? बाप्पा तिकडे नेले का? जाऊ द्या ना मग, जाऊ द्या ना पिच्चर सोडू. काय करावं लागते? नाही ना राजा, तुम्ही कधी असेच कामं करता राजा? म्हणजे असे इथून 2 वावरात पुढे गेले की अजून वापस येतात ना ते. तुम्ही बड्डावर तिकडे चावसायत नाही, दुसऱ्या गावाला हकालून देते. मग काय तिकडे लोक आपल्या इकडे हाणतात, मग आपण काय करायचे का? तिकडे धामण गाव चावसाय तिकडे हकालून देऊ आपण दापुऱ्याकडे. आम्ही तर सांग, मला नाही ना, माय नाही जमत ना, मला ते आता दूध काढणं आहे, डेअरीवर घेऊन जाणं आहे. माय नाही होत ना राजा. लोक तुम्ही असेच तर करता मग, तुम्ही ऐन टायमात येत ना तुम्ही. आता वांदर गेले होते ना पुढे, अजून उद्या येतात मग. हो ना, द्या तेवढं काढून तुम्ही. मला कसं अजून उकड्यावाले घरी येतात आता. हो सकाळचा टाइम आहे आता, मामांगले काम आहेत ना. काय तुम्ही राजा असे नका करत जाऊन तुम्ही. आम्ही राजा इतके धनके घेतो, आम्ही इकडे हाणून राहिलो. आमच्यावर आता हरभरा आमचा आला बी. हो ना, तर ये मुकडे ना. हो ये म्हणलं बड्डा रे. जाऊ दे, जा लागन जरासं खालगो मालगो करावं लागेल, वापस यायला नाही का, अर्धा घंटा लेट. हो बरं आलो बस 5 मिनिटात पोहोचतो तिथं. बड्डार आहे ना, बरं आलो. सांगा आता, हे बड्डावर पाहिजे तर कोणीच नाही. हो ना, आपण चाललो मागं ते चालले पुढे उतरले वाटते बड्डाच्या खाली. 100% गेले दुसऱ्या गावातनी. हो आधी इथूनच कलाले पुढे रे बा. हो काही झालं पुरत नाही का, दिवस घालाव का नाही का? हे आहे दादा, यायचं येईल करू द्या. जाऊ दे, वापस चालले जाऊ, एक फोन लावून देऊ नाही का? मला काही दिसून नाही राहिले बा. हॅलो हा कंदिला भाजी कुठं आहे म्हणलं, कुठपर्यंत आहे? वानेर काही दिसून नाही राहिले, बड्डावर आलो तुम्ही. काही दिसूनच नाही राहिले तुम्ही, कुकडे काय आवाज नाही, काही नाही. काय तू अजून बड्डारच आहे का? रपा येणं रपा खाली उतर, खाली बड्डाच्या खाली उतर म्हणलं. हो आम्ही हाऊस तिथं हाणूनच राहणार राजा, येलेले वाद नाही आमच्या. उतर ये म्हणलं, खाली ये खाली. देऊ तिकडे दुसऱ्या गावात घालून आता. झालं आता, अजून आपण तिथं जाऊ पुढे अजून नाही का? नाही झालं नाही बरोबर, ते कुठं मरतात. हो ना पण आबूजी पा लय उशिरून राहिला हो मला. तिकडे दुधावाले वाट पाहून राहिला घरी, फोनावर फोन येऊन राहिले मला. हो जाऊ द्या ना आता, तेवढं द्या ना ते सोडून तिकडे. चालले तुम्ही. हो चालले आता, मला निघा लागते बा. आता आला असता तर जरासं मदत झाली असती. बरं जाऊ द्या आता, काही हरकत नाही. आम्ही तिकडून उतरतो मग. हो येतो मग आम्ही, धामण घेऊन दर्शन घेऊन. हो तिकडून आठवण चालले येतो घराकडे. हो ठीक आहे मग, ठेव मग आता, जाय घराकडे. जमलं बाबा, मी आता म्हणलं बरं. हो अशा ना तर सारा दिवस झाले का, राहिले कामधंदे सोडून बसले. हो बरं हो नाही तर आलो असतो म्हणा मी दुधाच्या ना. हो ठीक आहे. हो द्या तिकडे हकालून द्या तिकडे दुसऱ्या गावात. हो ठीक आहे, ठेवतो. बाबा गाडी होती इथं, गाडी गेली कुठं आता? नाही आता घरावर कुठे सांगा, आता इतकं टंगळे दुखत तिकडून बड्डावून आलो, आता घरी कसं काय जाव? आणि एक तर चोरी जाणं म्हणजे लय झाला हे, म्हणजे कमाल झालं ना. हॅलो हा बोल म्हणलं, काय म्हणलं? कुठे जाऊन बसले तुम्ही? हे दूध काढत राहिले, उकड्यावर घरी आहेत म्हणलं, काही काळजी आहे का नाही तुम्हाला जराशी? हे सगळं म्हणलं आता काय करावं म्हणलं, लोकांना काय सांगू? थांब ना, इकडे गडबडीत आहे बा, गाडी गेली ना मी, पुलावून गाडी गायब झाली. हो मग काय तर कसं काय येऊन राहिलो होतो ना मी. हे वानेर वावरात, ही इकडे काय ताल माय मला माहित.
सांगणं नाही हुंगणं नाही, चालले आपल्या गाडीला किक मारी निघाले. आता इकडे ते दूध काढत राहिलं, शेण काढत राहिलं. ते कोण काढा ते? हो ना, ते जाऊ दे ना. इकडे गाडी गेली ना माई. हा थांब, तू जराशी गडबड नको करू. पाहू दे मला इकडे तिकडे कोण काय मजा केली का लपून ठेवली काय सांगा आता. तुमच्या कामात ढंग तरी आहे का एका तरी? पाय इकडे तिकडे कुठं कोणाच्या खोपड्या गिबड्यात लपून ठेवले, कोणा झुमऱ्या गिबऱ्यानं मजा का करायला भरले लोक. पा लवकर. उकड्यावाला सांगून दे फटकन, डोकं खाऊ नका म्हणा. जा म्हणा तिकडे कुठून आणा बा आजचे दिवस. उद्या पाहू म्हणा काय हो ना, आमचं आम्हाला सुधरायला इकडे. सांगतो मी द्यायला आजचे दिवस. हो काय तर नंतर दादा उशिरा जाऊन डेअरीवर. पाहते गाडीचं पा. पेटी समोर पालकवाले, मुयावाले, हिरवे कांदेवाले. थांबा रे पोरं, थांबा म्हणलं, थांबा रे पोरा. भाजीपाला पाहिजे म्हणलं. थांबा रे बाबा, तुम्हाला इकून गेले तरी आवाज द्यायला थांबायचं काम नाही. हो, आता इकून आले बरं झालं. दे बरं, एक मेथीची गड्डी दे, एक समाराची दे, एक पालकाची दे. देऊन द्या पटापट. नाही भाजीपाला नाही म्हणलं मावशी आमच्या पैसे. हो, इकासाठी नाही आहे ते. हो, ते कसं आम्हाला घरी न्यायला लागतं. एवढं मोठा आता टोपले भरून आहे ना. आता मेथी नाही, समार नाही, मग सरसता आहे. नाही म्हटलं आम्ही तुमच्या इथे भाजीपाला इकतच नाही. हो, ते कसं आहे आम्हाला नाही द्यायचा. इथं नव्हे दिली बाबा, पैसे घे ना पैसे. हा, का फुकट थोडी म्हणून राहिली काही. नाही, ते पैसे दिले तरी देत नाही आम्ही. हो, ते कसं आहे ते नाही द्यायचं म्हणजे नाही द्यायचं आम्हाला. हो, आम्ही ठरवलं. लय झाली बाबा बाबा, म्हणजे काय म्हणजे इकतही नाही देत, म्हणजे पैसे घेऊन नाही देत, म्हणजे काय झालं काय आमचं? हा, काऊन बाबा आम्ही असं काय कोणता गुन्हा केला बाबा? गुन्हा म्हणजे हो, शांताराम काकाने किती शेत आला आम्हाला. हो, हरभऱ्याची एक डांगणे दिली मला वावरातली, गेट आउट करून दिलं वावरात. सायकल पंक्चर केला आमच्या. मग त्या सरले आमचं नाव सांगून दिलं. मग काय 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 नाही केलं त्यानं. आणि काय देतं आम्ही ते तुमच्या इथं भाजीपाला नेईन ते. काय बाबा, त्याच्या मग काय लागलं, मजा केली असेल त्यानं. ते जाऊ दे, त्याचं काही करणे लागत. हे बा म्हणलं एक गड्डी देऊन दे, म्हणलं दही घेऊन जा बरं इकाले. हा, दही पटकन घेऊन जा, नाही तर उशीर होईल नाही. सटकन भाजीपाला मोकळा करा. आता हे तुमच्या इथं काहीच काम नाही करत आपल्याला. दही नाही, ताक नाही, काही इकायचं काहीच नाही आपल्याला. हो, कोणतं सामान सांगितलं ते आणत नाही आम्ही. काऊन की आपली दुश्मनी तशी आहे. बाबा काय करा पोरं. अरे बाबा तसं काही नाही, ते मजा करते तर त्याचा स्वभावच आहे. आणि ते आता कसं आता जमत नाही आमचं. हो, आमचं छत्ती चांगला आहे. हो, कालच्यानं आमचं काही संबंध नाही राहिला आता. हो, त्याचं ते जाणं, आमचं आम्ही जाणं. हो, चला येतो आम्ही. पोरा बाबा बाबा, पोरं तर लयच टिशी दिसून राहिला. अरे समर्थ दे 10 रुपयाचा. अरे पोरा काय बाबा, याने घरी नसते ताप करते ते. सांगा आता शांताराम भाऊ येते नाही पा आता खोपड्यातनी काय हुसकून राहिले म्हणा. ते सांगणं नाही हुंगणं नाही. आता पाय बरं झालं मी आलोय, भैमुंग आले, टप्प बदलाले. हो, असे कामं करते शांताराम भाऊ. आहे हुसक वासक करते, नवजल नेते तर पाईप नेते. आपल्याला वाटते कोण नेले आणि काय नेले. अरे काय हो, काय हुसकून राहिले तुम्ही हो शांतारामजी. हे आलेत का आता? आम्ही तर परेशानी. अरे हो, आलो 2 मिनिटात. काय चालू आहे म्हणलं. ते काय हुसक वासक करतात, कोणी वावरात नसताना आपलं काही नेणं आणणं, सांगणं नाही हुंगणं नाही. हा, काय पाहून राहिलं तिच्यात. अरे काय पाहून राहिलो मी, काय चोरून नेऊन राहिलो काही राजा, काही बोलणं आपलं. अरे बा, मी गाडी नाही दिसून राहिली ना. पुलापाशी गेलो मी, तिथं बा गाडीच नाही मी. हो, मी म्हटलं बा इकडे तिकडे कोणी मजा केली असं म्हणून इकडे आलो पाहिले. खोपड्या खापड्यानं कोणी लपून ठेवली का बा काही म्हणून म्हणलं इकडे आलो होतो, पाहिलं तुमच्या खोपड्यात. सांगा म्हणजे काय, तुमची गाडी तिथून गेली त्या याच्याहून पुलावून? काही आपलं राजा मजा का नको करत जाऊ. नाही ना, खरं सांगून राहिलं ना. माझ्या तर मला समजून नाही राहिलं मला गाडी गेली कशी. मी तिकडे बड्डावर गेलो, ते वान्य हकाला आणि इकडे राजा मारून गाडी गायब झाली माई. हो ना, आता तेच तर पाहून राहिलो इकडे तिकडे आसपास. असं तर एवढ्यातच असलं पाहिजे. हा, नेली कोणा काय चोरून थोडीच नेणार आहे की. कोणाच तरी मजाकीचं काम आहे. नाही ना, तुम्ही आता हे पहा इकडे पाऊस नका, तिथंच असं आसपास. हा, एखादं कसं हार्वेस्टर आलं असं, त्यानं साईडली ठेवली असं आणि पुढे निघून गेलं असं. पा इकडे आजूबाजून पा तिथंच असं पुलाच्या. तुम्ही इकडे काही पाहून फायदा नाही. काय सांगा बा, मला वाटतं पुलाच्या खाली नाही पाहिलं मी. आपण पाहिला तिथं नाही का. काही सांगता येत नाही. लोक इचकट लोक आहे, दिले असं लोटून नाही, काही सांगता येत नाही. बहुतेक हो, लोटून दिली, सैन झालं नाही दिले. 100% मलाच वाटते बा पुलाखाली टाकले काय सांगा आता. हो, जा लवकर पा काय नाही तर. हो, हाय का जागेवर पा. आपण नसतं जरा लय अति करून राहिले लोक आता. बरं पाय तुम्ही आता काय आता येतो मग. लय हिंमत झाली नाही. हा, म्हणजे आता इथून गाडी जाणं म्हणजे कमाल झाली ना. आता रोज ठेवतो ना आपण इथं गाडी. खाली गिरी टाकली गेले का ना. आम्ही तर लोक राहायच्या लय जैतोड झाले ना. कायच करा मग आम्ही तर. आता जा लागून खालून पाहा लागन, नाही तर इकडे तिकडे कोणी मजा केली का काय केलं काही समजायला मार्ग नाही बा. काय पाहून राहिले मग शांतारामजी? अरे काय शांतारामजी काय म्हणलं, काय पाहून राहिले त्याच्यात नाही काय? अरे काय राजा लोक आहे इथं. मी गाडी ठेवली. हा, हो, मग आता ते वानेर आले होते. हो, गेलो मी बड्डालो खाणं. हो, इथं येऊन पाहतो तर गाडीच नाही. सांगा बरं, नाही का कमाल झाली आता. बापरे, म्हणजे समजा कमालच नाही का. मग गाडीला काही चाबी गिबी लॉक नव्हती केली, गाडी लॉक नव्हती केली का म्हणलं ना. लॉकही केली असती तर काय फायदा आहे. आता गडबडीत मी लॉकही केलं नाही, तसं चालला गेलो वावरात वाने हकालाले. हो ना, मग ती चाबी गिबी नेली तरी चाबी माझवळच आहे ना. पण आता गाडी गेली कशी इथून? गाडी गेली कशी असून बहुतेक एखादी जेसीबी गेली का इकून. एखादा हार्वेस्टर म्हणा काही असं तसं. म्हणजे कसं ते मधात आली तर त्याने आजूबाजून ठेवली असं. इकडे तिकडे पाहणं जरा असं ना कुठं ना कुठं. नाही पाहिलं ना म्या, इकून तिकून सगळं पाहिलं म्या. मला तर वाटलं पुलाखाली टाकले का तिकडे पाहिलं. पण नाही ना, गाडीच नाही दिसून राहिले. 10 मिनिटं झालं ना मला. बरोबर रातचा कार्यक्रम आहे नाही का. कंदील बुड्याचं काम आहे. असं मग पाहा आता काय कसं काय. मग काही एखादा इकडे तिकडे काही फोन लावून पा कोण नेली का बा, मजा गिजा केली असं. हा, मारत राहा हे ते कोणी.
आला 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 लक्षात आलं रे, आलं आलं. जगन संकेत, हां हां, यायचा कार्यक्रम आहे 100%. लोटत लोटत घरी घेऊन गेले. जाता कुठं म्हणा, कुठं ना कुठं एखाद्या ठिकाणी त्यांनी लपून ठेवली असन. नाही तर कुठं ना कुठं आहेतच ते, जाते कुठं आत्ता घरी. समजलं ना, मला यायचंच काम आहे ना, मारते म्हणेच ना मला तुमचा गेम आहे म्हणून. अरे बाबा, म्हणजे कसं काय? मला काही समज नाही बुवा. म्हणजे काय संकेत जगांचं काय? काही नाही, ते कालचं प्रकरण. काल ते येत जायत रातच्या ना, संध्याकाळची सायकला घेऊ मग दटावलं द्यायले, आला राग द्यायले, तर म्हणून त्याने बहुतेक काहीतरी गेम केला माया. दुसरं कोणी नाही ना, या दोघा तिघा चौघा कोणीच नाही. काही बी सांगता का? काही बी. अरे संकेत आणि जगन सकाळपासून मेथीन समार पालक इकून राहिला ना. ते काय इकडायला नाही आले? बोलून राहिला म्हणजे पोट्टे नाही आहेत का? नाही 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 नाही, पोट्टे आहे बा 100% इकडे आलेच असं. माया मागावरच आहेत ते, मला माहित आहे ना. काय करावं आता? अरे मग म्या त्याला मेथीचे आणि ते मुळे गे पाठवले ना घेऊन. तू म्हणतो बा, मग काय सांगा? मग तिथून इकडे आले असेल तर काय सांगा बा? जाऊन पहा तुम्ही मग. हो, आपल्याला तर काही माहित नाही. हे संख्या जगन सोय मला माहित आहे ना, त्यानंच केलं ते. मेथीचे गड्डे इकडे राहू दिले असेल, पहिले मागा आले असेल ते. पाहतो ना, जाऊनच पाहतो मी काय तर कुठं जाते लागायची. पाहा काय दादा, आपण काय सांगावं आता, नाही का? चला येतो मी वावराकून, चला. हो जगनराव, काय म्हणलं, कसं काय तुमचे कामं? हो, काही नाटकं करू नका म्हणलं. त्या पुलावरची गाडी कुठं आणली ते दाखवा म्हणलं तुम्ही. नाही तर मग आम्हाला कसं करावं लागेल आमची प्रोसेस. मग आता काय करायचं ती? बाबा, आता गावात राहू देता का नाही म्हणलं आम्हाला? काल दिवसभर म्हणलं हन्यास आणलं तुम्ही, आता म्हणता की गाडी नेली हे नेली. काही जगू देता का नाही आम्हाला? काय गावात राहू देता का नाही म्हणलं? काय झालं रे? काय शांताराम, काय झालं काय रे बा? काय नाही, पोट्टे रजा मजा का करणं का? हे पुलावून गाडी आणली हो रजा. हा सांगा आता. म्हणलं मी तिथून पैदल आलो, वान्य राहण्याला गेलो होतो. सांगा आता काय करा आता? अरे नाही रे बाबा, ते काय गेलं हे. आता लोक आता भाजीपाला जिकत होतो ना, आता घरापाशी आलं नाही. मग काय 2-4 गड्ड्या राहिल्यास म्हणे. मला नाही आबाजी माही यायचे काय तर कारण आम्ही. मग काय तर हो जगन कुठं आहे लवकर सांग म्हणलं बा, नाही तर मग कसं आमचं आम्हाला करावं लागेल बा. काय करायचं ते? आता तुम्ही करा मग. मी काय नाही म्हणून राहिलो का तुम्हाला? आपण आलोच नाही, गेलोच नाही. आपल्याला काय माहिती तुमची गाडी कोण नेली काय नेली तर? म्हणून आपण सकाळपासून भाजीपाला विकून राहिलो. मी संख्या आम्ही सगळेच जण. नाही असं नाही सांगत तुम्ही, नाही का? बरं बरं ठीक आहे ना, जातो मी आता. मारते जातो. हो काय काय नाही तर पता लावतोच रे. हे बा म्हणलं तुम्ही एवढं हे नका समजू. जगण्या सांगू राहिलो तुम्हाला. हे बा पता तर लावतोच मी. लावा मग. कोण नाही कोण म्हणणार तुम्हाला? लावा पा काय आपल्याला माहित काय तुमचं. चला जा तुम्ही जा. बरोबर ठीक आहे ना. हो पाहतो आता कुठं आहे. हो आलोच मी. असंच तिला संकेत. हो आता तुला हे माहिती असेल तर सांगून दे ना, कुठं आहे गाडी, कुठं लपुरी सांगायला का? हो लय काम पडलं तिकडे, दूध न्यायचं राहिलं माझ्या, सगळे कामं पेंटिंग पडले का? असं नसते ना बे, असं नसते ना. षष्टी हो ते नाही समजत. हो आम्ही 8 लोक म्हणलं भाजीपाला इकला. 8 घरी आलो, विचारा माटी आले. मग काय तर मस्त शाळेत नाही. असं आहे तसं आहे. पुरावा मापुशी फोटो काढले. आता पुरावा आणा तुम्ही, आम्ही गाडी सोडली म्हणून. जाऊ द्या ना, ते सोडून द्यायला पाहिजे. तेच ते विचार नसते घेत ना. आपण चांगल्यासाठीच केलं ना बे. काय मारत सांग बा, आता काय आपलं काय चुकलं होतं का त्यात? चुकलं होतं का? हकालून दिला. गेट आउट म्हणे. गेट आउट गेट आउट गेट आउट गेट आउट. आता गेट आउट. पाहिलं तुमची गाडी बरी दिली, मस्त जमलं. काय का कसं काय करा? पोट्टे तर ऐकूनच नाही राहिले बा. बरं मारती, मी काय म्हणतो, मी दूध घेतो काढून. तेवढं तुझ्या गाडीने दिले का आजच्या डेअरीवर नेऊन? हो मी पाहतो अजून जरा इकडे तिकडे कोण मजा का गेला केला का तर. हो काय माय काय मनच नाही लागू राहिलं. ठीक आहे ना मग. हो काही हरकत नाही, मी नेतो तुमचं इथे दूध. काढून घ्या मग तुम्ही लवकर. आणि ते कॅना गिना भरून मला सांगून द्या, फोन करा. जा मग तुम्ही घरी आता. आणि अजून 5 बसा कुठं आहे तो. काय सांगा निरा सकाळपासून दिवसच खराब निघाला. हो ना, शेवटी अजूनही गाडी नाही सापडली. अजून मी डबल येऊन पाहिलं पण काहीच नाही. हो शेवटी मी दूध मारतील म्हणलं बा, नेऊन द्यायचे ते डेअरीवर. हो म्हणून कसं झालं, हे पोट्टेची झाली दुश्मनी. हो पोट्टे राजा कामाने ऐकून राहिले. हो भाजीपाला इकायला आणला म्हणजे सकाळी दिला नाही म्हणते मावशीले. हो नाही म्हणते, आपण इकत पैसे देऊनही नाही दिला. हो मग काय आता कोणतं काम सांगा, सामान आणा. मोठं पंगा घेतला मी, फालतू गलत झालं माय. मग आता काय करता? आता शेवटी तुमचं झाले. आता संबंध खराब झाले, आपण काय करू शकतो त्याले? मग त्याच्यासाठी म्हणलं मध्यस्थी कर बा आमच्या. आता काय आहे तर गाडी त्यानंच नेली 100%. हो काय आहे तर आता तू कसंही करून द्यायला गाडी गोडीनं. हो जवळपास आण आता. भलाही त्याला म्हणा बा, काय तुमच्या अटी आहे ते मला सांगा बा. हो मान्य आहे म्हणा, मला चुकी झाली माही. बरं पाहतो बा म्हणून काय म्हणते तू मग. हो काढतो संध्याकाळी विषय. पाहू मग बोलू त्याच्यावर. बस तेवढं काम कर गड्या आता. हो कसं आहे, त्याच्या मात्र जमत नाही बरं. हो मोठं आता कसं घरचीच मार बिफरेल आहे. हो सऱ्या संग संबंध खराब करता म्हणजे तुम्ही, मग आम्ही काय करा? हो म्हणून म्हणलं एवढी ॲडजस्टमेंट करा. आणि ते गाडीचंही पाया. हो काय बक्षीस लागत तर बक्षीसच देतो म्हणा बा. हो फक्त तेवढं गाडी सांगा म्हणा कुठं आहे. बरं पाहू ना मग. आता 5 वाजता सुट्टी होऊ द्या द्यायची. हो मी त्याला फोन करतो आणि इकडे बोलावून घेतो मग सायकलला घेऊन. हो मग पाहू ना मग काय होते काय नाही तर. बस तेवढं दे बा आता मेळ बसून. हो 5 वाजता. हो मी येतो मग डबल घरून. हो ठीक आहे मग. यायला काय बोलायला आता? हे सांग बोलत नाही ना आम्ही. हो कसं आहे ते तुम्ही सांगा काय म्हणणं आहे तुमचं, देतच का? हो ना ते झाली चुकी मान्य आहे द्यायले. म्हणे काय बाबा परत फेड करा लागत असेल, काय पश्चाताप झाला द्यायले. मोठं कसं नाराज मनानं मापाशी येऊन भेटायला आले ते. म्हणे बा त्या पोट्ट्याला सांगा समजावू. म्हणून म्हणलं बा काय तुमचं देणे घेणे काय अटी शर्ती असं सांगून द्या. संबंध कायम करा. आता फुरफुर करे. आता गाडी गेली ना म्हणून माहिती. हो पण ते आमचं काही नाही बा. आम्ही काय सांगणार? आमच्या काही अटी नाही शर्ती नाही काही नाही आमचं. तुम्ही तुमचं पहा, आम्ही आमचं पाहतो.
तसं नाही ना, ते मध्यस्थी करावंच लागते, तोडगा काढावंच लागते ना. हा, काय कुठं गाडी असन काय असन सांगून द्या त्याइले. हो, काय मग तुमचं म्हणणं असन ते मान्य आहे ना त्याइले. तुम्हाला काय पाहिजे बा, काय 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 तुमची मागणी काय? झाली थंडी आता नाही का? तेच म्हणलं. बरं बरं ठीक आहे. मग आता आमच्या अटी कोणत्या शर्ती कोणत्या पहा तुम्ही. आम्हाला हरभरा एक एक कवटा गाडी बैलात आता घेऊन या, आमच्या घरी आणून टाकून द्या. चांगला हिरवावाला भोरडलेला नाही चालणार. तेच म्हणलं. ही एक पहिली अट. आणि आम्हाला संत्र एक एक थैली चांगलं पद्धतशीर आम्हाला सुपरवाले आत्ताच्या आत्ता काढून द्या. ते काय मोठी गोष्ट आहे, देतो ना बा. ते काय आता नाही म्हणलं का मी. हरभरा आहे बा, देवदास आता जे लागन ते देवदास काढन. त्याच्याच गाडी बैलात घेऊन घरी येईन. झालं हरभऱ्याचं मोकळं झालं. आता संत्र मग संत्र चला मग तिकडे. देऊन देतो बा, संत्र देऊन देतो. मग मला गाडी देऊन द्या. ते सगळं भेटल्यावर सध्या गडबड नका करू. गाडी भेटते तुमची, सगळंच भेटते. पण पहिले आम्हाला हरभरे देतच काका. तुम्ही आमच्या घरी एक एक कवटा आणून टाकायला लावा. चला म्हणलं आता संत्र्याच्या वावरात. हो चला चला, हो चला चला. अजून तिसरी अट म्हणलं. आता डबल आमच्याशी पंगा घ्यायचा नाही. तेच म्हणलं. नाही तर मग याच्यापेक्षा परिणाम भोगा लागतील. चला मग आता संत्रे देऊन द्या आम्हाला. चला. हे काय नाही ना, अरे कसं काय शांताराम भाऊ, कसं काय म्हणलं, हे काय दडार घेऊन आले बा? काय नाही बा, कसं आपले माणसं आहेत ना ते जगनराव संकेतराव, कसं आहे मोठे माणसं आहेत ते. आता मी काय म्हणतो लाईन पाटील, चांगले असे पद्धतशीर एक एक थैली चौघाला 4 थैल्या मस्त पद्धतशीर संत्र काढून द्या तुम्ही. टॉपचे एक नंबर माल. एक नंबर माल बाबा, असं कसं काय म्हणलं बा? चमत्कार झाला इथं. काय आता लेकरासाठी काय असते रे. लागले तर पैसे देईन बा मी, काय असेल ते देऊन द्या म्हणलं. मस्त आपले असं ना कट्टे गिट्टे थैले असेल तर देऊन द्या म्हणलं यायले. कसं देवदाच्या गाडी चालले जातात मग हे. म्हणून म्हणलं बोले बा, कसं काय हो शांताराम भाऊ, कसं काय म्हणलं हे अचानकच तुम्ही. काल एकही संतर नाही, आज म्हणलं बाबा थैल्या द्या म्हणता. अरे ते मजाकचा विषय होता कालचा, आज खरा विषय आहे ना. मग काय आपल्यासाठी दोस्तासाठी नाही तर मग कोणासाठी आहे. द्या तुम्ही एक एक थैली, पैसे गिशी देतो बा मी, फुकट नाही म्हणत. देऊन द्या मग, जाऊ द्या. बरं बरं, जरा मोठं थोडा बघा, थोडा मला जसे लागले तसे घ्या. ते कट्टे घ्या, तिचे लागत तेवढे थोडा. ते नाही होत म्हणलं आमच्या. तोडून तोडून लागन म्हणलं. तोडून लागन हो शांताराम काका. काय तुम्ही रजा असं आहे, सांगितलं ते ऐकत जा ना तुम्ही. पाटील द्या बरं तेवढं तोडून द्या ना. काय ते कसं द्या म्हणलं, द्या. बरोबर आहे बा. हो देतो देतो तोडून देतो. बसा बरोबर, बसा बसा पाहुणे, हो बसा बसा. घ्या ना 2-3 घ्या म्हणलं. अजून संत्र लागन तर खाऊन घ्या. हो बसा तिथं बसा. हो तोडते तो बरे. हो बसतो आम्ही तिकडे. हो चला जगन, हो तिकडे खात बसू. चला. बरं गाडीचं पहा म्हणलं. आता तुमच्या अटी शेती झाल्या पूर्ण. हो संत्रे दिले ना, आता हरभरा भेटला. हो बिलकुल बिलकुल. हो आता तुम्ही काय करा, तुमच्या कोट्यात जा. तुमच्या कोट्यात कुटारामध्ये तुमची गाडी आहे. हो जा आता तुम्ही पाहून घ्या, जा. बापरे, कसं सांगा आता. मी पसलं सरायच्या कोठे थांबलं तर माझ्या असं म्हणजे माझ्या कोट्यात ठेवली नाही रे. काय का पण तुम्ही ठेवली कशी काय? तुम्ही तर भाजीपाला विकत होते रे. काही सांगायचं काम नाही आम्हाला. तुम्ही तुमचं काम करा. आम खाओ गुटलीचे म्हटलं नको. तुमची गाडी तुमच्या कोट्यातनी कुटारामध्ये ठेवलेली आहे. लवकरात लवकर सेंटर घेऊन या, आम्ही बसतो इथं. ओके, आजचा एपिसोड कम्प्लीट. उद्या नवीन विषय. चला भेटू 5 वाजता.